अयो, शीतलचा फोन आहे की. हॅलो रावल्या. हॅलो. अरे कुठे आहे रे त्यो? कोण त्यो? अरे तुझा दोस्त आज्या. काय माहित? त्याला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? का तुला काय बोलला का त्यो? अरे तो मला काय नाही बोलला. मग तो माझा फोन का उचलला ना ते सांग आधी. मला काय माहित का उचल ना. बर बर, त्याचा काय फोन बिन आलता का? नाही. नाही वय. शीतल, काय झालंय नेमकं? नाही म्हणजे सकाळधरनं 4 वेळा मला फोन करून विचारलंस आज्याबद्दल. अरे काय नाही, असंच माझं एक काम होतं त्याच्याकडं. काय काम होतं सांग की मला. नाही नाही, ते काम फक्त आज्याच करू शकतोय. मग काय काम आहे ते मला सांग की. त्याचा फोन आला की मी त्याला सांगतो. नाही नको, त्याचा फोन आला ना की पहिला मला फोन करायला सांगा. बर सांगतो. बाय. असलं कसलं काम असेल आज्याकडं? अजय, वा वा. आज कारगिल विजय दिवसला फौजीन सत्कार हे माहित होतं, पण तू येणारच वाटलंच नव्हतं. अरे मला तरी कुठं माहित होतं? फौजीने न सांगता आणले मला. ते हुबला राहुल्या कुठे? तो का नाही आला? येड आहे ती. त्याला वाटलं फौजी काहीतरी काम लावतील म्हणून आलाच नाही ती. खरंच हुबला केला का ते? अजय, अरे तुला माहिती का आपले हनुमा फौजी त्यांनी बी इथनच ट्रेनिंग घेतले. अरे लय रिस्पेक्ट आहे त्यांना इथं. हे बघितलं मी. ठीक आहे. तुला आमची आठवण येते का रे इथं? खरं सांगू का? अरे खरंच सांग. अजिबात येत नाही. कर. अरे काय सांगू, तीच बरी एवढं कुतवत्यात की काही विचारूच नकोस. अरे नुसता रागडा असतो, रातच्याला खाटे येऊन पडलं ना की डायरेक्ट झोपच लागते. आता यात तुमची आठवण का व्हायची सांग? ठीक आहे. मी बी लवकरच येणार इथं. काय हे बाबा लवकर ये. तसं बी मला बी कोणतरी ज्युनियर पाहिजेलच की. ज्युनियरच्या आधी इथले एक्झाम पास हो. नापास झालाच ना तर 4 महिने परत ट्रेनिंग करावं लागेल. नापास तर आपण होतच नसतो. तू बघ फक्त एक्झामला ना सुट्टीच देत नसतो मी. बघू की. बघ बघ. आजा, आई कशी आहे रे? आई आहे की आता बरी. मागच्या रविवारी फोन केला तेव्हा जरा बरीच वाटली. अरे आई आता पूर्ण कव्हर झाली आणि तू नको काळजी करू तिची. आता तू हेच म्हटलं, मी कशाला काळजी करतोय. बाकी शीतली काय म्हणती? ती बी आहे की बरी. तुमची भांडणं कमी झाली का नाही? आम्ही केव्हा भांडायचो? हा, तुम्ही कुठं? आम्हीच भांडायचो सारखं. पण मला सांग, पूजा काय म्हणते? अरे तिला किती फोन ट्राय केला पण ती फोनच उचला ना. आजा, तू एक काम करतोस का? काय? शीतलीला सांग की पूजाच्या घरी जाऊन यायला. अरे मला टेन्शन यायला लागले. कसलं रे? तिच्या घरच्याने तिचं लग्न तर लावलं नसेल ना? हे आशिक, असं कसं लावतील लग्न? अरे मी आहे की. विक्रम, प्रोग्राम के लिए बुलाया. हाँ. आजा, चल ये तुम्ही. ये फौजी पण नाही मी इथंच. निजळी छाती ताटमान माझी आन बान शान तिरंगी माझं आसमान शौर्याचं घालीन मी थैमान नाटक मग नाटक मग या मातीचं वरदान मला ना घोर ना चिंता हे रक्त रक्त बलिदान तुला. चल हा चल फौजी चल रे चल तू चल. चल हा चल फौजी चल रे चल तू चल. फौजी फौजी लागिरा लागिरा लागिरा
आलो सर. तुझं नाव अजिंक्य राईट? हो सर, अजिंक्य शिंदे. कसं वाटतं इकडे येऊन? एकदम भारी वाटतंय सर. 3 वेळा ट्राय केला मी इथे यायचं, पण नाही जमलं. आणि आता बघा, याच महिन्यात 2दा यायला मिळालंय मला. एकदा विकायला सोडायला आलतो तेव्हा, आणि आता परत. सगळंच भारी वाटते सर. आर्मी की बात ही और होती है. तू हे सगळं भारी म्हणतोयस, तेवढं हे सोपं नाही. आर्मीत भरती होणं जितकं अवघड आहे ना, त्यापेक्षा खूप अवघड आहे तिथलं ट्रेनिंग कम्प्लीट करणं. सर, तुम्हीच म्हणाला होतात ना, इथून जवान म्हणून बाहेर पडण्यासाठी नुसतं कष्ट घेऊन चालणार नाहीत, तर जीवाचं रान करावं लागेल. आणि वेळेप्रसंगी जीवाची बाजी सुद्धा लावावी लागेल. आणि ती बाजी लावायला मी तयार आहे सर. ग्रेट. माणसाला कॉन्फिडन्स असणं चांगलं असतं, पण ओव्हर कॉन्फिडन्स नेहमीच घातक ठरतो. भले भले नांगी टाकतात तिथे आल्यावर. तुझ्या मित्रालाच विचार. अहो, मी ओव्हर कॉन्फिडन्स नाही बोलत सर. अहो, खरंच त्यांच्यासारखं नाही मी. अहो सर, माझा जन्मच झालाय भारतीय फौजमध्ये येण्यासाठी. अच्छा, माझी सुद्धा हीच इच्छा आहे. लवकरात लवकर तू भारतीय लष्करात सिलेक्ट व्हावं. फक्त मी प्रे करेन की ट्रेनिंगसाठी तुला माझं युनिट मिळू नये. सर, माझी आजी म्हणते की सोनं जेव्हा आगीतनं जातं ना, तेव्हाच त्याला झळाळी येते. मी तयार आहे सर. मी आता भरती होणारच, पण ट्रेनिंग सुद्धा तुमच्याकडनंच घेणार. ऑल द बेस्ट. भेटू लवकरच.